इथं जमलेले कोणता गाव आहे ना तेलंगणा विश्रांती भवनम मध्ये आज जमलेले सर्व आमचे माली संक्षेम संघम राष्ट्र अध्यक्ष डेंगुरी शामराव गाరికి जय ज्योती जय क्रांती तेलुगू फर्स्ट तसेच आमचे राष्ट्राचे उपाध्यक्ष गुरुले नारायण त्यांना सुद्धा नमस्कार जय ज्योती जय क्रांती तसेच आमचे राष्ट्राचे प्रधान कार्यदर्शी आमचे वसंत दादा त्यांना सुद्धा जय ज्योती जय क्रांती तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे वासू शेंडे यांना सुद्धा जय ज्योती जय क्रांती प्रधान कार्यदर्शी यांना सुद्धा जय ज्योती जय क्रांती त्याच्यानंतर मग इकडचे बाकीच्यांचे नाव माहित नाही वर्किंग प्रेसिडेंट श्रीवास्तव त्याला सुद्धा जय ज्योती जय क्रांती आमचे त्याचे पहिले माजी सरपंच मला माहित आहे बाकीचं काय गोष्ट आहे माहित नाही जय श्री जय क्रांती आमचे माझे माननीय आमचे घेऊ देऊ आमचे गौरवनीय साऊंड कमी ठेवा ना साऊंड कमी ठेवा माननीय गौरवनीय आदरणीय आमचे सर्वांचे चरणी नतमस्तक कोटी वंदन सर्वांना जय ज्योती जय क्रांती आजचा मुख्य मुद्दा सरपंच आणि उपसरपंच గట్టిగానే మాట్లాడండి రీసౌండ్ వస్తుంది आलेले सर्व मित्र बांधव सरपंच आणि उपसरपंच वार्ड मेंबर इथे बसलेले सर्वांच्या चरणी नतमस्तक आव्हान केले यांच्या आव्हाना समान सर्वांना मान देऊन त्यांना सर्वजण इथे उपस्थित झाले आणि सर्वांना जय ज्योती जय क्रांती आजचा जो मुख्य मुद्दा आहे सन्मानाचा आणि आताच वासू तेलुगू मध्ये बोलला होते की कारण आमचे जो माळी समाजामधून जेवढेचे आज सरपंच झाले उपसरपंच झाले सर्वांना आज राजनीतीमध्ये सर्वांना सामोर जावा सर्वांना एक एक पाऊल सामोर टाकावा आज झडपीडीसी असो आणि आज आपले झडपीडीसी असो आणि एमपीपी असो सरपंच असो सामोर चालून पुढे चालून सर्व आज अधिकारामध्ये यावा आज अधिकारामध्ये आपण आले तर आपण सामोर जाऊ शकतो आमचे समाज आज अडुबलाहीन वर्गाला आज समाज आहे आमची आज संपूर्ण आज विद्यामध्ये आज विद्या परांगा आज सामाजिकांगा आज विद्या परांगा आज आर्थिक परांगा आज राजकीय परांगा आम्ही सर्वांना आज मागे आहो आज आपल्या आग्रहावर कुला आलो आज आपल्याला पाया खालतो ठेवून आज आपल्याला आज पाया खालतो कुंदत आहे म्हणून आपण सामोर जाण्यासाठी आज जेव्हापर्यंत आम्ही सामोर जाऊत नाही राजकीयांगा सामोर जात नाही आर्थिकांगा सामोर जात नाही आम्ही जेव्हापर्यंत सामोर जात नाही जेव्हापर्यंत पावल पुढे टाकत नाही तेव्हापर्यंत आमचं काही भला होत नाही महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तक लिहिले गुलामगिरी पुस्तक ज्याला वाचता येते ते वाचून बघा संपूर्ण गुलामगिरी मध्ये संपूर्ण हे 11 वर्ण गुलाल आहेत संपूर्ण गुलामगिरी मध्ये आपल्याला पाया खालतो ठेवत आहे म्हणून आपण जागृत व्हावा विद्यापरांगा आज विद्याविना मती गेली गतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले विद्याविना शूद्र कसले हे अनर्थ विद्याने केले महात्मा ज्योतिबा आपल्याचा एवढा मोठा श्लोक आहे याचा अर्थ महान आहे विद्या नाही तर आपल्याला विद्या नाही तर मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्ताविना शूद्र कसले इतके अनर्थ विद्याने केले आज आपल्याला आमचे एवढेच येथे बसले सरपंच आहेत उपसरपंच आहेत वार्ड मेंबर आहेत आमचे सर्व डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहेत सर्वांना आज मान्यवर मंचावर बसले सर्वांना विनंती की सर्वांना आज मान्य करून आपल्या मुलांना पहिले शिक्षण द्यावा
पहिले शिक्षणाशिवाय आम्ही सामोर जाऊ शकत नाही. म्हणून आपण पहिले शिक्षणासंग नुसता शिक्षणच दिल्यानं होत नाही. शिक्षणाच्या संघ आपल्याला संस्कार सुद्धा द्यावा लागेल. मुलाला जेव्हापर्यंत आम्ही संस्कार देत नाही तेव्हापर्यंत शिक्षण सुद्धा रोडालाच फिरत राहते. म्हणून पहिले आपल्याला शिक्षणासंग संस्काराची सुद्धा मुलाला गरज आहे. म्हणून संस्कार देत देत आपल्याला शिक्षणाकडे जायचं आहे. मग आपल्याला आर्थिक अंगा, सामाजिक अंगा, राजकीय अंगा सर्वांना आपल्याला सामोरं जायचं आहे. आम्ही जेव्हापर्यंत सामोरं जात नाही तेव्हापर्यंत आम्ही इथंच राहतो. आपल्याला सर्वांना सामोरं जाण्यासाठी आपण एकत्र केले. आमचे लेंगुरे शामराव आज राष्ट्र अध्यक्ष, आम्ही सर्वांना हे वाक्य सर्वांना आचरणामध्ये आणून सामोरं जाऊन सर्वांना उत्सव करतील म्हणून माझे 2 शब्द इथंच थांबवतो. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती.